विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी 19 तारखेला त्यांच्या स्वप्नातला जो ड्रीम प्रोजेक्ट आहे सर्वांसाठी घरे, या योजनेअंतर्गत केंद्र सरकार महाराष्ट्र शासनाने ही योजना तयार केली. आमचे देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना 20,000 घराचा प्रोजेक्ट केला आणि आज मोदीजी 15,000 घरं या ठिकाणी जनतेला मिळणार आहेत. ती त्याकरता येत आहेत. आनंदाचा दिवस आहे. सोलापूरच्या जनतेच्या करता, सोलापूरच्या जनतेच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे. मला असं वाटतं नाही आज मी या ठिकाणी जो प्रवास करतो आहे, जर देशाचे पंतप्रधान सोलापूरला येत आहेत तर आपले सर्व भारतीय जनता पार्टी आणि आमचे कार्यकर्ते म्हणून, महायुतीचे कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी पंतप्रधानांचं स्वागत केलं पाहिजे. याकरता ही बैठक मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे. कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीने नितीश कुमार शिंदेजी किंवा प्रणिताई शिंदे ते आमचे चांगले मित्र आहेत, ते आमचे पारिवारिक त्याचे संबंध आहेत, पण अशी कुठली ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे. आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातून आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहेत. भारतीय जनता पार्टीने कुठली ऑफर प्रणितीजी किंवा नितीश कुमारजीला दिली नाही. जबाबदारीनं राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो आहे, कुठली ऑफर भेटी होणं एक गोष्ट वेगळी आहे. माझी फ्रेंड 2-3 झाली मधल्या काळात, भेटी होणं वेगळा, पण पक्षामध्ये अशी कुठली ऑफर दोघांनी आम्ही दिली नाही. आम्हाला तशी आवश्यकता नाही आहे. आणि कोणी जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल, कोणी आमचा मोदीजींच्या नेतृत्वात, जसं अजितदादांनी आम्हाला समर्थन देताना काय म्हटलं की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे, म्हणून मी शरद पवारच्या मला सोडून मोदीजींसोबत आहे. जर कोणी आलं असं जगातला सर्वोत्तम भारत, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पना साथ देण्याकरता आमचा दुपट्टा नेहमी तयार आहे. कुणालाही कोणी फक्त एकच प्रश्न आहे, कुठलाही आम्ही ऑफर देणार नाही, कुठलेही आम्ही सीटचं कमिटमेंट करणार नाही, कुणालाही आम्ही त्या ठिकाणी या खासदारकी घ्या, आमदारकी घ्या, मग पक्षाचे असं म्हणणार नाही. पण एकच आहे, मोदीजींना साथ देण्याकरता कोणी येत असेल तर त्यांना आम्ही नाही म्हणणार नाही.